हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. हे मी मृदुलच्या चॅनलवरनं शिकलेली आहे. ओके, सो मी आज हा जो व्हिडिओ होता तो प्लॅन नव्हता. अँड मी विचार केला की आता गणपती आहेत आणि मी स्वतःचं स्किन केअर करायला जात होती, म्हणजे असं स्क्रब अँड ऑल. तर मी विचार केला की तुमच्यासोबत पण शेअर करते, सिन्स आय हॅव स्टार्टेड माय ओन चॅनल नाव. तर मी एक एक स्टेप करेन आणि मी त्याचे लिंक्स, म्हणजे मी काय यूज करते काय नाही, जास्त काही प्रोडक्ट्स नाही आहे, मोजून 2-3 आहेत, बट तुम्हाला स्टेप्स कळतील आणि तुम्हाला फरक कळेल. तर असा काय फारसा फरक होत नाही, बिकॉज माझं रुटीन असं काय हेक्टिक नाही आहे. म्हणजे सकाळी उठा, बसमध्ये बसा, ऑफिसला जा, तर काही डर्ट वगैरे अशी फारशी नाही आहे. टॅनिंग होतं ते गेलेलं आहे गावावरून आली तर. सो हे बेसिक फक्त स्किन अशी प्लम्पियर दिसेल, क्लीन दिसेल, त्याच्यासाठी मी हे करते. अँड नाही म्हटलं तरी पण फेसवरती थोडंफार फरक कळतो. आणि आता माझी स्किन एवढी ऑइली झालेली आहे या पावसाच्या सीझनमुळे, त्याच्यामुळे मला ते ऑइल बाहेर काढायचं आहे. सो लेट्स डाइव इन टू द व्हिडिओ. मी तुम्हाला फर्स्ट क्लोजअप लुक देते. तर आय डोंट नो इफ इट इज विजिबल. तर नो, इट इज नॉट. ही लाईटमुळे भरपूरच. ओके, मी ही लाईट जरा वेळ बंद करते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. हो, हे नॅचरल पण जास्त छान वाटतं आहे लाईट बंद करून. ओके, एनिवेज. सो इथे हा पिंपलचा डाग आहे, इथे हा डाग आहे. आय डोंट नो इफ इट इज विजिबल. या साईडला ना काय प्रॉब्लेम आहे आय डोंट नो. तर इथे डाग आहे, हा जात आला आहे. आणि नोज, लेट मी चेक, नाही आहे. सो क्लीन आहे फेस सध्या, मी खरं सांगते. उगाच मी हे नाही करत बसणार की ओ वाव, माझं स्किन केअर रुटीन केल्यानंतर किती चेंज झालं आहे. तर जे मी सांगितलं की माझं आता रुटीनच असं आहे की एवढी डर्ट वगैरे नाही आहे, फक्त ऑइलीनेस काढायचा आहे. त्याच्यामुळे ना इथे थोडंसं असं ब्लॅकहेड्स होतात आणि हे पोर्स माझे थोडे मग मोठे दिसतात युज्युअल साईजपेक्षा. सो म्हणून मी हे सगळं करते. अँड मेकअप वगैरे आता करणार, फेस्टिव्ह आहे तर फेस क्लीन दिसलेला मला आवडतो आणि असं बिल्डअप नाही दिसत. आणि मी रेझरने शेव करते म्हणून ते अजून डेड स्किन अँड हे सगळं निघून जातं. अँड मी हे सगळं तुम्हाला शेव वगैरे करताना शेअर करते. सो लेट्स गेट इन द व्हिडिओ फायनली. ओके, सो मी लाईट थोडी कमी केलेली आहे. तर सर्वात पहिले आपण केस मागे बांधून घेऊया, नाहीतर मी माझ्या फेशियल हेअरसोबत माझे रिअल हेअर पण, डोक्यावरचे केस पण कापून टाकीन. सो दिस इज माय टकला लुक. मला साईडला ना असं चपटावून जातं. ओके, एनिवेज, आपल्याला ते नाही बघायचं आहे. सर्वात पहिले मी मी पहिले काय करते, शेव करते की स्क्रब करते. सो सर्वात पहिले मी स्क्रब करणार आहे. सो सर्वात पहिले स्क्रब करते आणि मग फेस शेव करते, कारण की स्क्रब करून ना ते डेड स्किन वगैरे निघून जाते आणि जे काय डलनेस वगैरे आहे, टॅनिंग वगैरे आहे, ते जरा असं निघून जातं. आणि त्याच्यानंतर हे यूज केल्यानंतर हे म्हणजे अजून क्लीन होतं. लाईक इट्स मला असं वाटतं की राईस फ्लावरने माझ्या केसांना पण फरक पडतो, फेसला पण फरक पडतो. अँड मी हे ॲज अ मास्क पण यूज करते. सो आणि ह्याच्यामध्ये हा खरखरपणा ह्याची पेस्ट ना अशी करा की तुम्हाला स्क्रब करणं इझी होईल. ठीक आहे, आता फेसवरती काही नाही आहे, सो मी डायरेक्टली स्क्रब करते. अँड हे ना ह्याचा खरखरपणा जो आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला फील होतं की काहीतरी स्क्रब होतं ना. तर कधी कधी ना आपण जे प्रोडक्ट्स यूज करतो ना बाहेरचे, त्याच्याने ना कधी कधी एवढे त्याच्यामध्ये स्क्रब पार्टिकल्स नसतात, असं वाटतच नाही क्लीन झाल्यासारखं. आणि हे जर क्लीन होतं तर ह्याचा अर्थ हे नाही की तुम्ही खूप असं वरची लेअरच काढून टाकाल, एवढं नका स्क्रब करू. आय एम गोइंग टू लुक भूत, बट ठीक आहे, मुलीच आहात तुम्ही, म्हणजे आपण मुलीच आहोत, तर आपण कशी राहू शकतो एकमेकांसमोर. ओके, सो हे मी स्क्रब करते. आणि स्क्रब करताना मी तुम्हाला शेविंगचं पण सांगते टिप्स काय, की स्किनला एक्सफोलिएट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. केमिकल एक्सफोलिएशन वगैरे इज ऑल ओके. माझ्यासाठी मी केलं आहे ते ट्राय, वर्क करतं, नाही असं नाही. बट असं आहे ना की जेवढं तुम्ही प्रोडक्ट्स नॅचरल यूज कराल ना, तेवढं ते मी भूत दिसते, तेवढं ते जास्त छान आहे. आणि त्याच्यामुळे डेड स्किन पण जाते आणि मग
क्लिअर स्किन बाहेर येते, म्हणजे जे पिगमेंटेड पिंपलचे डाग असतील तर ते तुम्ही असे स्क्रब करून ती वरची डेड स्किन निघून जाते, मग चांगली स्किन येते आणि मग ते क्लिअर वाटते आणि यंग वाटते. सो जर तुम्ही खूप डेज असं स्क्रब वगैरे केलं ना, एक्सफोलिएट केलं नाही तर ना तुमची स्किन अशी डल 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 वाटत जाते. आपल्या नजरेत नाही येत पण ती वाटते. सो तुम्हाला ती कायम अशी प्लम्पियर आणि अशी यंग ठेवायची असेल तर टाईम टू टाईम स्क्रब करा. मी आता लग्नाच्या तर मला टाईम नाही मिळाला. आज मी स्क्रब करते लाईक 1 or 1.5 month नंतर. आणि हे स्क्रब मी माझ्या हाताला, फुल बॉडीला, माझ्या केसांना म्हणजे स्कॅल्पमध्ये, हे सगळ्यासाठी मी हेच स्क्रब यूज करते. म्हणजे राईस फ्लावरच यूज करते आणि मग स्क्रब करत जायचा. मी स्पेशली या नोजच्या या भागात करते बिकॉज तिथे ऑइल जास्त येतं आणि मग तिथे बिल्डअप मला जरा पण आवडत नाही किंवा ब्लॅक हेड्स वगैरे. सो मी इथे जास्त करते, इथे आणि इथे. सो हे माझे मेन स्पॉट्स आहेत. बाकी इथे तर करायचंच बिकॉज इथे टी सेक्शन माझा खूप ऑइली आहे आणि मला आता थोडंसं वाटतं की मी खूप जास्तच ओपन झाली आहे या पेजवरती. कोणते मुली अशी आय डोंट नो, जाऊ दे. आय एम नॉट इनसिक्युअर. ठीक आहे. मी लिटरली भूत दिसते, मी अशी नाही आली पाहिजे चॅनलवरती. ओके, सो या स्क्रबला मी आता 5-10 मिनटं ठेवेन आणि म्हणजे हे फेस पॅकसारखं होईल. जास्त त्याला सुकवू नका, नाही तर मग फेस अशी खूप अशी टाईट वाटेल आणि ती नाही वाटली पाहिजे. सो थोडं 5-10 मिनटं थांबा आणि धुवून टाका. अँड बेस्ट जर तुमच्याकडे मुलतानी माती असेल, आता ती यशच्या घरी नाही, मी असं फेसमध्ये बोलते, ओ माय गॉड सॉरी. जर तुमच्याकडे मुलतानी माती असेल तर मुलतानी मातीमध्ये दही मिक्स करून या स्क्रब नंतर जर लावलं तर तुमचा फेस जास्त मॉइश्चराइज्ड वाटतो. म्हणजे स्क्रब नंतर लगेच नाही, हे यूज केल्यानंतर काय बोलतात रेझर. सो ते यूज केल्यानंतर तुम्ही फेस पॅक यूज करा. आता इथे मुलतानी माती नाही आहे सो मी फक्त मॉइश्चरायझरच यूज करेन. ठीक आहे, हे मी आता 5-10 मिनटं ठेवते, परत भेटूया. Bye. So now it's time for a face wash, and here I am using BioCule's face wash. So it has jelly-like consistency and this has natural sources which is tulsi and willow bark. आणि तुलसी एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे हे ॲक्ने कॉझिंग बॅक्टेरियाजला पण एलिमिनेट करून टाकतं आणि फेसवरचं एक्सेस ऑइलसुद्धा काढून टाकतं विच हेल्प्स टू कंट्रोल द सीबम प्रोडक्शन. ओके, सो फेस वॉश वगैरे करून झालेलं आहे अँड यू वोंट बिलीव्ह आय एम फीलिंग सो फ्रेश आणि खूप कूल वाटतं आहे त्या फेस वॉशने खरं सांगायला गेलं तर. आता मी फक्त डॅप करते अँड जस्ट लुक ॲट माय फेस. मला खूप असं फ्रेश, क्लीन अँड असं एकदम कूल सेन्सेशन्स असे आहेत आणि आय एम लव्हिंग इट. सो आय लव्ह दॅट फेस वॉश. सो नेक्स्ट स्टेप इज फेस शेविंग आणि त्याच्यासाठी आय एम युझिंग दिस रेझर फ्रॉम फर ब्रँड. हे मला झेप्टोमध्ये मिळालं होतं अँड आय लव्ह दिस बिकॉज इट हॅज 2 साईड्स, ज्याच्यामध्ये एका साईडला आहे असं छोटंवालं विच इज फॉर युअर आयब्रो अँड सेकंड इज फॉर युअर फेस. सो हे मी यूज केलं आहे भरपूर टाईम अँड आय लव्ह इट. कट नाही देत आणि ह्याची पॅकेजिंग वगैरे खूप स्टर्डी आहे. युजली मी आधी ते मेडिकलमध्ये 50-100 रुपीजचे जे रेझर्स मिळायचे ते मी यूज करायचे. अँड नेहमी लक्षात ठेवा, रेझर करताना यू हॅव टू मेक युअर फेस लिटल वेट, कारण की जर ड्राय फेसवरती गेलं ना तर इट हॅज सेट की ते ना खूप चांगलं असतं ड्रायवरती करणं, इझिली निघतं. बट मी नाही करत बिकॉज ते ना खूप स्किनवरती हार्श होऊन जातं. सो मी वेट स्किनवरती प्रिफर करते. आता रिसेंटलीच मी फेस शेव केला होता, रिसेंटली म्हणजे 3-4 वीक्स आधी. तर एवढे केस नसतील बट तुम्ही बघू शकताय, दिसतंय हे दिस इज ग्रोस बट तुम्हाला आयडिया येईल. केस आणि हे व्हाईट जे दिसतंय दिस इज डेड स्किन आणि लगेच फरक बघा हा आणि हा. सो नेहमी ह्याच्यासाठी मी काहीतरी असं टिश्यू किंवा रुमाल ठेवते. एवढे डेड स्किन अशी निघते अँड त्याच्यामुळे फेस असं एकदम क्लीन फील होतं. तर इथे नोजच्या इथे मी असे स्ट्रोक्स मारते अँड ऑलवेज असे छोटे छोटे स्ट्रोक्स करायचे, असे लांब असे जायचं नाही आणि एकदम असं स्लांट ठेवायचं. हे असं डायरेक्टली स्किनवरती ब्लेड नाही ठेवायचा ऑर एल्स कट होईल. सो नेहमी स्लांट ठेवायचा आणि ह्याच्याने ना
आणि प्लीज ही आता फेस्टिव्ह सीझन आहे, तर असं ऑनलाईन बघून वगैरे तुम्ही फेस्टिव्ह सीझनला हे ट्राय करू नका. बिकॉज मी स्टार्टिंगला जेव्हा केलं तेव्हा मला या स्टेजवरती असं गप्पा-बिप्पा मारताना करायला खूप टाईम लागला. सो तुम्ही करू नका. आधी प्रो व्हा, म्हणजे प्रो नाही म्हणता येणार, मी पण प्रो नाही आहे. बट आधी यूज टू व्हा. हँड्स बसू दे, म्हणजे हात बसू दे तुमचा या स्टेपवरती, आणि मग तुम्ही फेस्टिव्हच्या टाईमला उगाच कटबीट झालं तर मग मूड ऑफ नको व्हायला. सो या स्टेपनंतर जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर लावता किंवा मेकअप तुम्ही लिटरली ग्लो बघा. लाईक फुल असं ना हात लावून पण असं एकदम एखाद्या फेस वॉशमुळे पण असं एकदम क्लीन वाटतं आहे. तर येस, या रेझरने ते अजून छान वाटतं. मी आयब्रोज इथे करणार नाही आहे, मी आयब्रोज आत्ताच करणार आहे, बट मी इथे गेले तर मी जेवढे आहेत तेवढे पण उडवून टाकेन. हे असं मी माझं चालू असतं मंथली. लगेच फोरहेड बघता तुम्ही, लगेच फरक पडतो. सो आय लव्ह दिस. हे मी माझ्या हजबंडला पण सतत मागे लागते. मुलांसाठी तर खूप चांगलं, बिकॉज ते लोक तर स्किन केअर पण करत नाही. तुम्हाला दिसतं आहे की लिटरली असं निघत आहेत केस. पीच फज आणि व्हाईट हेड्स हे सगळं निघून जातं आणि फेस एकदम असा क्लीन वाटतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जे पण स्किन केअर प्रोडक्ट यूज करता या स्टेपनंतर, तर ते एकदम पेनिट्रेट होतं स्किनमध्ये. आणि दिस इज मिथ की हे केल्यानंतर तुम्हाला केस परत खूप जास्त येतात, असं काही नाही. तुमची जेवढी ग्रोथ आहे तेवढी येते. काय मुलींना ते जास्त वाटतं, बिकॉज अचानक केस गेलेले असतात आणि मग थोडे जरी आले तरी आपल्याला असं वाटतं की अरे खूप आले. तर असं काही नसतं. ऑलमोस्ट मी सगळे पार्ट्स कवर केलेले आहेत माझ्या फेसचे. माझा नोज नेहमी राहतो. या इथे मी असं जरा आयब्रोवरती हात ठेवूनच करते, बिकॉज एकदा मी चुकून उडवलेले. सो तुम्ही असं करताना मिररसमोर करा. मी व्हिडिओसमोर मी असे विचित्र अँगल्स दाखवते. आजच्या व्हिडिओमध्ये काय खरं नाही, मी बघणारच नाही आहे व्हिडिओ स्वतः. मला एम्बॅरेसमेंटने मरायचं नाही आहे. ओके, सो दिस इज इट. आता ह्याच्यानंतर मी पटकन जरा परत फेसवरती पाणी मारून येते. जे काय केस वगैरे असतील फेसवरती पडलेले ते निघून जातील, म्हणजे मी स्किन केअर करेन. So after clearing out my face, I am using BioCule Spotless Serum. So this serum helps you remove dark spots, hyperpigmentation and make your skin even tone. And as you can see, this has water-based consistency which is non-sticky and lightweight. And even this serum is sourced from natural ingredients like blueberry and cacao plum. And since it is all natural, it suits all skin types and can be used in the morning and night. So to get that natural glow this festive season, I am going to use this duo regularly. सो ऑल डन. सिरम लावल्यानंतर माझी स्किन थोडी अशी प्लम्पियर आणि अशी बाउन्सियर वाटते. लुक ॲट द शाईन. आणि ऑइली स्किनसाठी हे सिरम छान आहे, बिकॉज असं वॉटरी कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामुळे हे असं हेवी नाही फील होत. बिकॉज नॉर्मली सिरम यूज केल्यानंतर ऑइली स्किनसाठी त्याचं असं वाटतं की थोडं वेट पडलं आहे स्किनवरती, तर असं एकदम काही वाटत नाही आहे. या सिरमसोबत एकदम लाईट वेट आहे. सो आय एम गोइंग टू कंटिन्यू यूजिंग दिस होल फेस्टिव्ह सीझन. आणि ह्याच्या मॉइश्चरला लॉक करायला आय एम टॉपिंग अप विथ दिस इमोलिन मॉइश्चरायझर. सो दिस इज ऑल. Already my skin is feeling hydrated, but to lock that moisture I am using moisturizer. This is the last step. या स्टेप नंतर काही नाही आहे. या स्टेप नंतर आय विल जस्ट पुट सम आयब्रो ऑइल, मस्कारा, म्हणजे सॉरी मस्कारा काय बोलते, आय लॅशेस अँड आयब्रो ऑइल. बिकॉज मस्कारा दिवसभर असं ऑफिसमध्ये लावून आयब्रोची वाट नको लागायला, म्हणून थोडंसं हे करेन, ऑइल यूज करेन. त्याच्याने आय डोंट नो वेदर लॅशेसची ग्रोथ होते नाही होत, बट ॲटलिस्ट ते डॅमेज नाही होत. सो त्यासाठी आय एम यूजिंग दिस आयब्रो. हे कोणतं प्रोडक्ट आहे अँड आय लव्ह दिस प्रोडक्ट. मी हे खूप यूज करते. ह्याच्यामध्ये जास्त काही केमिकल वगैरे नाही आहे. इट इज जस्ट कॅस्टर ऑइल अँड ऑलिव्ह ऑइल. सो हे यूज करून माझे लॅशेस ॲटलिस्ट डॅमेज नाही होत. सो या,
दॅट इज ऑल फॉर दिस व्हिडिओ अँड डू लेट मी नो की तुम्हाला हे स्किन केअर आवडलं का. एकदम जुगाडू स्किन केअर होतं. अँड लेट मी नो असे मी व्हिडिओज बनत राहू का माझे जुगाडू स्किन केअर अँड हेअर केअर. अँड दॅट वॉज ऑल. आय फील क्लीन, आय फील प्लम्पियर नाव. सो हेच असतं माझं सगळ्या फेस्टिवचं. अँड इवन लग्नाला मी हेच स्किन केअर केलं होतं. नथिंग अपार्ट फ्रॉम दिस. सो या, बाय बाय.